मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण बस्ट या इंग्रजी क्रियापदाचा अर्थ, त्याची 3 रूपे आणि सरावासाठी काही वाक्ये बघूया. बस्ट या क्रियापदाचा अर्थ अचानक फुटणे, स्फोट होणे असा होतो. याची तिन्ही रूपे सेम असतात. बस्ट, बस्ट, बस्ट. सुरुवातीला टू बस्ट दिलेले आहे. या रूपाला इन्फिनिटिव्ह म्हणतात. या क्रियापदाला अनियमित क्रियापद म्हणतात, कारण भूतकाळ आणि तिसरं रूप ईडी लागून होत नाही. ओके, मग या क्रियापदांची तिन्ही रूपं तुम्हाला पाठच करून ठेवायची आहेत. आणि कसं लक्षात ठेवणार बघा. टू बस्ट म्हणजे स्फोट होणे. बस्ट, बस्ट, बस्ट म्हणजे अर्थ लक्षात ठेवायचा एक, आणि तिन्ही रूपं लाईनीत पाठ करून टाका, कारण भविष्यात वाक्यरचना करताना तुम्हाला ही क्रियापदे आणि त्यांची 3 रूपे माहीत असणे अत्यावश्यक आहे. ओके, चला काही वाक्य बघूया. द बलून बस्ट सडनली. फुगा अचानक फुटला. दुसरा वाक्य बघा. द पाईप बस्ट ड्यू टू प्रेशर. दाबामुळे पाईप फुटला. तिसरं वाक्य बघा. द फायर क्रॅकर बस्ट विथ अ लाऊड नॉईज. फटाका मोठ्या आवाजात फुटला. चौथं वाक्य बघा. द डॅम बस्ट आफ्टर हेवी रेनफॉल. मुसळधार पावसानंतर धरण फुटले. मुलांनो, कोणताही नवीन इंग्रजी शब्द तुम्ही शिकले की त्या शब्दापासून स्वतःची वाक्य बनवायचा प्रयत्न करा. ही जी दिलेली वाक्य आहे ते तुम्ही मोठ्याने म्हणा. कमीत कमी 10 वेळा तरी मोठ्याने म्हणा. म्हणजे तुमच्या उच्चारात फरक पडेल, सुधारणा होईल, शब्दांचे अर्थ तसे वाक्यरचना कळायलासुद्धा मदत होईल. आणि ही जी अनियमित क्रियापदे असतात त्यांची तिन्ही रूपं तुम्हाला पाठ करणे आवश्यक आहे. भविष्यात वाक्यरचना करताना तुम्हाला यांची गरज भासणार आहे. म्हणून ही क्रियापदं तुम्हाला पाठ करायची आहेत. त्यासाठी 3 PDF बुक आम्ही बनवलेले आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तुम्ही ते नाममात्र ₹1 पे करून डाउनलोड करू शकता. चला मग सर्व क्रियापदे पाठ करा. ओके, थँक्यू.